नमस्कार. होम मिनिस्टरच्या आजच्या भागामध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. जय संतोषी माता सोसायटी, कोपरी कॉलनी, ठाणे पूर्व या परिसरामध्ये आत्ता आपण आलेले आहोत आणि दोन वहिनींना भेटणार आहोत. गौरवी गणेश पै आणि शिल्पा अनंत शिगवण अशा दोन वहिनी. या दोन वहिनींकडे जाऊन आपण गप्पा तर मारणारच आहोत आणि त्याचबरोबर घराघरात आनंद वाटूया. चला सुरुवात करूया आजच्या भागाला. भेटूया दोन्ही वहिनींना. नमस्कार. 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 नाव सांगा. मी सौ गौरवी गणेश पै. हे माझे मिस्टर गणेश रामकृष्ण पै. नमस्कार. या माझ्या सासूबाई. नमस्कार. या माझ्या नणंद आहेत. या त्यांच्या सासूबाई आहेत. नमस्कार. आणि या त्यांच्या जाऊबाई आहेत. नमस्कार. आणि हा आमचा मुलगा अमोघ गणेश पै. बरं बरं. चला सगळ्यांची ओळख झाली, आता गप्पांना सुरुवात करूया. नमस्कार. नमस्कार. वहिनी नाव सांगा ना संपूर्ण. माझं नाव सौ गौरवी गणेश पै. आणि बालपण कुठलं तुमचं? कळव्यातलं. तुम्हाला मुलं किती? एकच आहे. काय करतो तो मुलगा? खूप मस्ती करतो. का हो, कशामुळे? त्याचं असं आहे की माझ्या सासूबाई म्हणतात माझे मिस्टर लहानपणी खूप मस्ती करायचे आणि माझ्या आई वडिलांच्या त्यांच्या हिशोबाने मी पण खूप मस्ती करायचे. आमचे दोघांचे गुण त्याच्यात भरपूर आलेले आहेत. पण असं कधी होतं का की तुम्ही बाहेर गेलात, त्याला एकट्यालाच ठेवलंय, तुम्ही ठेवूच शकणार नाही, मी ठेवूच नाही शकत, कारण त्याला बघायला 2 माणसं लागतात. कधी? त्यांनी मला 2 वेळा लॉक केले. एकदा बेडरूम मध्ये लॉक करून त्यांनी मेन डोर पण लॉक केला आणि तो इकडे अडकला. आणि नंतर मग त्याला ती कडी काढता नाही आली. त्याला कडी लावायची जाम सवय आहे. अरे बापरे. मिस्टर पण लहानपणी असे कड्या लावायचे? कड्या नाही लावायच्या, पण त्यांनी पण भरपूर मस्ती केली आहे. पण त्यांनाही अशी मस्तीची सवय? हो. म्हणजे असं चालतच आलेलं आहे हे. आणि तुम्ही काय केलं होतं लहानपणी? मला एक धाकटी बहीण आहे. आम्ही दोघे भरपूर मस्तीखोर. बहिणी, असे मिस्टर जे मस्ती करायचे लहानपणी, त्यांची भेट आमची कधी घडवणार तुम्ही? आता थोड्या वेळात. बोलवा ना. हॅलो. हॅलो. फोनवर नाही येतात ते? आमच्यात हॅलो म्हणतात मिस्टरांना. मग ते काय म्हणतात? ते मला नावाने हाक मारतात. आलो. आलो. हॅलो आणि आलो. वा. हॅलो आलो. या 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 या. लग्न कुठे जमलं हो तुमचं? लग्न माझ्या आंटीच्या घरी जमलं. म्हणजे तिकडे आम्ही बघायला गेलेलो. हां. आणि रात्री 9:30 वाजता काहीतरी मी कामावर आलो आणि आई बोलली की आपल्याला मुलगी बघायला जायचं. मग गेलात बघायला? हां. आणि मग लगेच लग्न जमलं? हा, लगेच झालं. तुम्ही काय करता आता? नोकरी करते. आणि तुम्ही? माझा स्वतःचा व्यवसाय आहे. ॲज अ स्टॉक ब्रोकर, सब ब्रोकर आहे. बरं बरं. त्यामुळे तुम्हाला दोघांना वेळ मिळतो का तुमच्यासाठी? काढतो आम्ही. फार कमी मिळतो, पण आम्ही काढतो. वहिनी, कोणाला मिस करता? करते. माझ्या आई वडिलांना मिस करते, बहिणीला करते. लग्नानंतर ऍक्च्युली मी आईकडे कशी राहायला अशी गेलीच नव्हती. कारण लग्नानंतर मी असं म्हणजे माझे मिस्टर माझ्या सासूबाई नेहमी म्हणायच्या की जाऊन राहायचं जा तिकडे ना, पण मी अशी जातच नाही. म्हणजे आता कसं यूज टू झालोय आम्ही. मग त्यांच्या सवयी म्हणा किंवा त्याला काय लागतं वगैरे हे मला बरोबर माहिती आहे. तर असं मला वाटतं की मी गेली तर मे बी ते स्वतः काही लक्ष देणार नाही किंवा त्यांचं कोण बघणार. म्हणून मला एवढी सवय झाली आहे ना की मी बाळंतपणात देखील माझ्या आईकडे गेली नव्हती. पण 2 दिवस जाऊन या ना. हो. मी नेहमी सांगतो की जा तुम्ही जाऊन या. ते पण मिस करत असतील बहुतेक यांना. बरोबर. मग त्यांची रोज भेट असते मला. फक्त मी राहू नाही शकत इकडे, कारण एवढं अटॅचमेंट झालंय ना आता की आता सोडून जाणं म्हणजे अशक्य आहे. असं बघितलं किती इकडच्या घरात या एकरूप झाले आहेत की आईकडे सुद्धा जायचं त्यांना भान राहत नाही, इच्छा नाही होत. बरं, आता मी काही प्रश्न विचारतो. चला, पहिला प्रश्न. मिस्टरांसाठी हॉलमध्ये काही बक्षिसं ठेवलेली आहे, त्यात कप किती आहेत? 6. अभिनंदन. पहिलं उत्तर बरोबर आलं. छान. तुम्ही सांगा वहिनी, मिस्टरांना टाइमपास करायचा असेल तर ते काय करतात? ते त्यांचा एक तर लॅपटॉप किंवा मूवीज, टीव्ही बघतात. अभिनंदन. अरे वा वा वा. उत्तर बरोबर आलं. बरं, आता तुम्ही सांगा की तुम्ही आणि वहिनी दोघांनी मिळून एकत्र पाहिलेला पहिला चित्रपट कोणता? गोलमाल 3. चला, हे तिसरं उत्तर पण बरोबर आलं. आणि आता मी एका म्हणीचा अर्थ वाचून दाखवणार. तुम्ही ती म्हण कोणती ती ओळखायची. हां. दुर्बलाने मोठ्या कार्यात कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तरी ते कार्य व्हायचं राहत नाही. याच्यावरून कोणती म्हण?
संपली वेळ. सांगू मी? सांग. सांगा. कोंबडं झाकलं म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. हा? गेलं. चला 3 उत्तरं बरोबर आली. वहिनी ही लक्ष्मी तुम्हाला Thank मिळालेली. you. अभिनंदन. Thank you. भेटूया कुटुंबाला. नमस्कार. नमस्कार. कुठे सासूबाई? या. नमस्कार. काय सासूबाई, खूप मस्ती? आणि ती काय मस्ती तुमची आता संपू शकत नाही, कारण आता पुढची मस्ती आलेली आहे घरात. हा बरं वहिनी, मिस्टरांबद्दल तक्रार करायची असेल एक तर कोणती करणार? काही नाही, आता काही नाही तक्रार. आता आता नाही म्हणजे आधी आधी होती, आता नाही. आता नाहीये. आणि तुम्ही एक तक्रार करायची असेल तर कोणती कराल? जाम ओरडते. म्हणजे तुम्हाला? थोडंफार नाही, मला नाही. कुठला जो प्रसंग आला की एकदम किंचाळते सारखं आहे ना तसं. हाय ते. पण एक्साइटमेंट का हो असं पण करता? थोडाफार, जास्त नाही. म्हणजे माझ्या मनाप्रमाणे काही झालं नाही तर मग मला ते पटत नाही आणि मग मी जरा वहिनी तुम्ही सगळं तुमच्याच मनासारखं व्हायला पाहिजे, याला काय अर्थ आहे? सासूबाई पण हेच म्हणतात. लहानपणी ते, शाळेत ते, कॉलेजमध्ये ते, सगळीकडे ते. बरं तर आता सवय झाली आता. हो हो बरं आता वहिनी, सासूबाई ओरडतात की नाही कधी? लहानपणी मध्ये ओरडायची मला. हा मग तुम्ही लहानपणी. कोणाला म्हणताय? ह्या यांचा आवाज हा. बघता त्या काय बोलणार? तर आता 5 शब्द दिलेत मी तुमच्याकडे, बरोबर? चला त्या 5 शब्दावरून 5 शब्दांपैकी 3 शब्द असलेलं एक गाणं आहे. तुम्ही गाणं नाही सांगायचं, तुम्ही फक्त शब्द वाचून सांगायचा. वहिनी गाणं ओळखणार. तुम्ही सांगा. कोंबडी. कोंबडी, पोपट. कोंबडी आणि पोपट. हा तुमचं काय म्हणणं आहे? सोनेका. पिंजरा. मैना. सांगा. एकच गाणं आहे हे. नाही, त्यातले 3 शब्दच आहेत कुठल्या तरी गाण्यात. कोंबडी, पिंजरा, कोंबडी, पिंजरा, हा, पोपट, मैना, महिना. सोनेका. हा. अशी 10, कन्सल 9, 8, 7. कोंबडी पळाली, लंगडी उडाली. हा आणि काय दमून दमून सोनेका. 6, एक मिनिट, मला माहिती आहे गाणं. मला ना आता सोने का पिंजरा मै तेरा पोपट तू मेरी मैना असं गाणं आहे ते. सोने का पिंजरा, मै तेरा पोपट, तू तू मेरी मेरी मैना. मैना. अच्छा वा वा. कुठला पिक्चर आहे? पिक्चरचं नाव? जत्रा. सोने की जत्रा. केदार शिंदेना मुंबईपासून उलट दिशेने पळायला लागलेले आहेत एक्सप्रेस हायवेवरून, हे तुमचं ऐकून. वेळ संपली आणि वहिनी तुम्ही सांगितलेलं गाणं चुकलं. हा आणि आपल्याला सगळ्यांना माहितीये की हे गाणं होतं ये गो ये मैना पिंजरा बनाया सोने का. मला माहिती होते गाणं. माहिती होतं? हो. सगळं उत्तर सांगितल्यानंतर तुम्हाला कसं माहिती असतं? कदाचित त्या पिंजऱ्याला मुलाने कडी लावली नसणार, त्यामुळे त्या पिंजऱ्यातून सगळे पोपट, कोंबड्या, मैना सगळे बाहेर पडले. तो जर असता तर त्याने अशी कडी लावून घेतली असती पिंजऱ्याला, हो की हो, मला नाही? आलं. मग आलं असतं. पण हे बक्षीस गेलं.